खरीप हंगामाच्या तोंडावरच राज्यातील तब्बल 85,000 कृषी केंद्र चालक आजपासून बेमुदत संपावर आहेत। कृषी केंद्र चालकांना लिंकिंगची सक्ती, त्याचबरोबर विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत बंद पुकारलाय। दरम्यान ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बंद पुकारल्याने शेतकऱ्यांना मात्र फटका बसण्याची शक्यता आहे। दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, कशासाठी हा निर्णय घेतला, काय म्हणतात? याच्यातलं एक मेन कारण आहे, एक खतात येणारी लिंकिंग, जे आम्ही 4-5 वर्षापासून शासन दरबारी वारंवार सांगायलो तरी बी लिंकिंग बंद झालेली नाही आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे, जे अप्रमाणित HDBT आहे, HDBT बाहेर राज्यातून येते आणि अनधिकृतपणे विकल्या जाते, तिच्यावर नियंत्रण असलं पाहिजे। आणि जे आम्ही पॅकेट विकतोय, सीलबंद पॅकेट विकतोय, आम्ही उत्पादक नाही आहेत, आम्ही फक्त विक्रेते आहेत। जर ते सॅम्पल फेल गेलं तर आम्हाला त्याच्यातला साक्षीदार म्हणून करावा, गुन्हेगार नाही आहे। शासन स्तरावरून घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे खत निविष्ठा विक्री केंद्रवाले आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे। विशेषतः शासनाकडून घेतलेला निर्णय म्हणजे साथी पोर्टल ॲप हा कंपल्सरी करण्यात येत आहे, परंतु हा योग्य नाही आहे। दुसरा, कंपनीकडून होणारा जो कीटकनाशकांचा पुरवठा आहे त्याची तारीख झाल्यानंतर म्हणजे एक्सपायरी झाल्यानंतर तो कंपन्यांनी परत घेण्यात यावा, हा एक मोठा मुद्दा आहे। त्याच्यानंतर जसं माऊली भाऊंनी सांगितलं की लिंकिंग ही संपूर्णपणे बंद व्हावी, कारण की या अटींमुळे किंवा या मुख्य कारणांमुळे विक्रेत्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे। आम्ही कंपन्यामार्फत उपलब्ध होणारे जे उत्पादन आहेत हे कंपनी तयार करतात, आम्ही तयार करत नाही। त्याच्यामुळं सॅम्पलिंग फेल झाल्यानंतर याच्यामध्ये होणाऱ्या कारवाईस दुकानदार बळी न पडता कंपनी स्तरावर कारवाई करण्यात यावी, ही आमची मुख्य मागणी आहे।